आता बातमी बुलढाण्यातून। बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर रात्र जागून काढली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। बुलढाणा जिल्ह्याला वितरण होत असलेल्या गायगाव स्टेशनवरून इंधन वितरण बंद करण्यात आले। त्यामुळे आता शेकडो किलोमीटर लांब मनमाडहून पेट्रोल पंप चालकांना इंधन आणावं लागतंय। त्यामुळे बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधन नसल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो। त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रात्र काढून इंधनासाठी या ठिकाणी खटाटोप करावी लागते। हे संपूर्ण शेतकरी जे आहे या ठिकाणी इंधनासाठी मध्यरात्रीच्या 1:30 वाजता ही संपूर्ण गर्दी शेतकऱ्यांची आपण पाहतो। या पंपावर डिझेल उपलब्ध आहे आणि हे डिझेल मिळालं पाहिजे, शेतीची कामं झाली पाहिजे, यासाठी हे संपूर्ण शेतकरी जे आहे रात्र जागून काढतात। काही शेतकऱ्यांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। मला दादा सांगा, कॅना घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचले, प्रशासन म्हणते कॅनीमध्ये डिझेल देऊ नका, काय सांगाल? कॅनीमध्ये देऊ नका म्हणतात, पण पंपावाले देऊनच राहिले, कारण त्याकडे शेतीचे कामं आलेले आता म्हणून। आणि मोदीच्या एका चुकामुळं इंधन वाचवा म्हणून त्याच्यामुळे एवढे शेतकऱ्यांना गर्दी केली। ज्याच्याजवळ पाणी कमी डिझेल जास्त आहे घरांच्या शेतकऱ्याच्या विकायच्या, म्हणून परिस्थिती ही आली। जर मोदी साहेब जर एवढे म्हणत नव्हते डिझेल कमी वापरा, तर एवढी पाळी येत नव्हती शेतकऱ्यावर। शेतकरी जर शेती पिकवू शकणार नाही, तुम्ही खाणार काय सांगा ना तुम्ही? बेकार हाल आहे। किती वेळ झाला तुम्हाला पंपावर मिळालं का डिझेल? जवळपास मी 6 वाजेपासून त्या पोराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। आता मला नंबर लागून राहिला इथं। 6 वाजेपासून कॉन्टॅक्ट मध्ये, आता नंबर लागला। खराब हाल आहे। गेल्या काही दिवसांपासून इंधन उपलब्ध नसल्यामुळे रखडल्या गेली आहे। शेतकऱ्यांनी जर पेरा केला नाही तर तुम्ही खाणार काय, असा देखील एक संतप्त प्रश्न जो आहे शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। किमान शेतकऱ्यांसाठी तरी इंधन जे आहे ते वेळीच उपलब्ध होणं त्यामुळे अत्यंत गरजेचं आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।